तर अमेरिका इराण युद्धामुळे गॅस दरवाढ झालेली आहे आणि त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना देखील याचा मोठा फटका बसणार आहे। युद्धजन्य परिस्थिती अशीच राहिली तर परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। एकीकडे गृहिणींचं बजेट कोलमडलेलं आहे तर दुसरीकडे आता हॉटेल व्यावसायिकांना देखील या युद्धाचा चांगलाच फटका बसताना पाहायला मिळतोय। गॅस जे आहेत ते कमी प्रमाणात देण्यात येत होते, याच विषयी बोलणार आहे माझ्यासोबत गॅस विषय बोलण्यासाठी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी सर। गॅस सिलेंडर कमर्शियल आम्हाला देणं बंद केलं हॉटेलवाल्यांना। तर अख्ख्या भारतभर सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऑर्डर असल्यामुळे तर अख्ख्या भारतभर सगळ्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये फार मोठं काल विषय चर्चेचा झाला आणि सगळ्या लोकांनी इमिजिएट सगळ्या CMला त्यांच्या लोकल CM मिनिस्टर लोकांना आणि सेंट्रलला पण आमच्या असोसिएशनने जाऊन गव्हर्नमेंटला पण कळवलं की त्याच्यामध्ये 80% हॉटेल अख्ख्या भारतभर कमीत कमी 80%, आम्ही तर म्हणतो 90-95% हॉटेल बंद झाले असते। पहिल्या दिवसातच 20% हॉटेल बंद झाले असते, कारण आम्ही गॅस सिलेंडर स्टॉक ठेवू शकत नाही। गॅस जर मला 3 सिलेंडर मी दिवसाला मागितलं, माझं जर कन्झम्पशन आहे, तर मला फक्त 1-1.5 सिलेंडर देत आहेत, म्हणजे 1 किंवा 2 सिलेंडर देतात। अशी परिस्थिती आहे। 50% देतात, म्हणजे मला 10 सिलेंडर लागत असतील दिवसाला तर मला फक्त 5 सिलेंडर देत आहेत, फक्त चालू ठेवण्यासाठी। ते बहुतेक करून 1-2 दिवसात ते नॉर्मलाइज होईल असं वाटतंय। म्हणजे वॉरचा फटका बसलाय साधारण। हां, चांगला फटका। हा जर काल सिलेंडर डिस्ट्रीब्युशनची ऑर्डर रिवोक केली नसती तर 80% हॉटेल आजपासून बंद व्हायला सुरू झाले असते। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे।